फायनली आपण आलो पहिल्या दरवाजाकडे, जे की कमाने बनवले वन्य विभागाकडनं. हां, आणि इथं पत्राचं यूज केलं बघू शकता. जेव्हा पण तुम्ही याल हा पत्राचा यूज आहे पूर्णपणे. आणि त्याच्याने त्यांनी एक प्रवेशद्वार ओपन केला आहे. खडी चढाई थोडीफार झाल्यानंतर तिथे तुम्हाला पायऱ्या बघायला भेटतील आणि त्यानंतर मग स्ट्रेट तुमचा समोर गड आला आहे. ठीक आहे, चला पुढे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आज आपण आलो आहोत सह्याद्रीची भटकंती करायला, म्हणजेच पट्टागड. त्याचं दुसरं नाव असं आहे का विश्रामगड. तर आज माझ्या सोबती आहेत, दररोजचा तर आहेच करण आहे, आणि नवीन 2 ट्रेकर्स आपल्या जोडीला जॉईन झालेत. कॉमेडी किंग अमित सुर्वे, मेन कॉमेडी किंग नरेश पेलनेकर. लास्ट टाइम सीन असं झालं ना की जेव्हा आम्ही गेलतो ना रायगडला, तेव्हा चुकून मी त्याचा 500 नाव टाकलेला. त्यामुळे 2 मिनटं विचार केला आणि मग नंतर मग नाव घेतलं. ओके, सो फायनली समोर तुमच्या सनराईज आहे आजचा, आणि आपण एक 6:30ला आपण गड चढायला सुरुवात केली. हा इथे जर माझ्या परफेक्ट पॉईंटला बघाल तर इथं आपली पार्किंग आहे, तिथनं आपण असं चालू झालो आणि इथे समोर आलो. ओके, गड आज चढायला खूप सोपं आहे, बिंदास येऊ शकता. विदिन 15 मिनिटामध्ये आम्ही अर्धा गड तर सर केला आहे. आता एवढंच पॉईंट आहे. ओके, भेटू पुढे काय सीन. ओके, इकडून आपण चालत आलो की समोर ज्या बाजूला गुफेकडे जातो, आणि ही जी पायरी लागली ना ही महादरवाजाची असू शकते, जो की खुंटी लावतो आपण दरवाजा लॉक करण्यासाठी, त्याचे चान्सेस आहेत. आणि इथे एक भुयार आहे बनवला आहे. हा म्हणजे दिवडी असू शकते, ही दिवडी असू शकते. आणि ह्या बाजूला जसं आपण येतो तसंच इथे कोरीव लेण्यांकडे येतो, आणि आतमध्ये मंदिर आहे. लक्ष्मण स्वामी महाराजांची गुफा ही, जी की इथे आहे. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता, इथे एक मूर्ती, इथे एक आसन केलेलं आहे, आणि ते छोटंसं असं एक हे केलेलं आहे. आता इथं कम्प्लिटली दिसतच नाही, आतून अशी होती, इथं दिसत नाही, इथे लॉक लावलं ऑलरेडी, त्यामुळे आपण काहीच नाही करू शकत आहे. सेकंडरी हा नजारा आहे. इथून वरून पाणी पडणार, तो पाणी जाऊन वाहता जाणार, नंतर तोच तिकडे गावाकडे जाणार, आणि समोरचे आपले पार्किंग स्लॉट, आणि हा होतोय सूर्योदय. वाव, काय सीन दिसतंय. माहीत नाही आजचा ब्लॉग किती मोठा असेल, मे बी छोटा पण असू शकतो, पण आजचा ब्लॉग जो होईल ना तो सुपर होईल. कारण की आजची मॉर्निंगची जी सुरुवात झाली आज सनराईज बघून, काहीच बोलायची, नाच झाला आजचा. तिथून समोरच तुम्ही आलात ना स्ट्रेट, म्हणजे तिथे एक गुफा आहे, लेणी आहे, ती बघितली. त्यानंतर स्ट्रेट तुम्हाला इथं पुन्हा एकदा भेटेल लक्ष्मण स्वामी महाराजांची गुफा आहे. आतमधलं सध्या तर बंद आहे, पण आतमध्ये शिव अरे मावल्यांचे हे पण आहेत, परत थोडे सामान पण आहे, प्लस तुमचं आतमध्ये लाईट पण आहे, आणि बरंच काय आहे. त्यानंतर इथे एक आहे, आणि इथं पादुकान टाईपमध्ये पण बनवलेलं आहे, आणि ते लिहिलं पण राम नाम जपते जाओ, जो आनंद आता है वो नाम जप केल्याने मिळतो. ओके, ठीक आहे. मराठीमध्ये होता, चुकून मी हिंदीत वाचला. इथे एक बसण्यासाठी तुम्हाला बनवले. जर कोणी एवढी जर कोण दमत असेल ना भाई, तर भाई तू घरी झोप, इथं येऊ नको. जर इथे येऊन तुझी बसायला जर लागत असेल ना भाई, घरी झोप, इथं नको येऊ, तू येऊच नाही शकत इथं बाबा. जर या 2 मिनिटांचं तुला बसायला लागते तर ठीक आहे. आणि एक महत्त्वपूर्ण संदेश पण इथं दिला आहे, जसं ऐतिहासिक पावित्र्याची ठेवा जाणं, टाकू नका कचरा, करू नका घाणं. पट्टा किल्ला उर्फ विश्रामगडाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी तुमचे सहकार्य प्रेरणादायी व लाख मोलाचे. आणि खरी गोष्ट हीच आहे की जेव्हा पण तुम्ही गड किल्ल्यांवर येता, गडावरती येता, तेव्हा इथे येऊन तुम्ही कचरा करू नका. हा मेन पॉईंट आहे. ह्याचं पावित्र्य राखा, बाकी काय नाही. सेल्फी पॉईंट तुम्ही बघू शकता भाई, आल्यासारखा सेल्फी पाहिजे, बाकी काय नाही. आणि मला व्हिडिओ काढायची जेणेकरून मी म्हातारा झालो ना का मी अशी बघणार व्हिडिओ. हो या मी इथे गेलतो, इथे आलो थोडंसं पुढे, इथे बरीचशी माहिती दिली आहे विश्रामगडाची. साईडला तुम्हाला बघायला भेटेल महाराजांचा एक फोटो आहे, फोटो फ्रेम आहे. त्यानंतर मग काय तिथे काय काय बघण्यासारखे ते पण दाखवलं आहे. जसं 12 टाके मंदिर दाखवलं आहे, तिकडे आपला अंबरखाना आहे, पुन्हा महादरवाजा आहे, पुन्हा तिकडे अजून लेण्या आहेत.
तर या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील असते. चला पुढे जाऊया. गोप्रो पण दगा देतोय, डायरेक्टली रिपेअरिंग फाईल्स येतोय. पुन्हा काय सीन होणार काय माहीत नाही, की पुन्हा एकदा आयफोनमध्ये शूट करावं लागेल, जो की माझा नाही आहे. त्यानंतर मग पूर्ण व्हिडिओजची क्वालिटी राहते आणि पूर्ण व्हिडिओज अर्धे येतात. मला काहीच समजत नाही मी काय करू. गोप्रोने साथ सोडले, बघू काय पुढे होते. अरे वा, इथे आज्ञापत्र पण आहे. इथं आज्ञापत्र पण तुम्हाला दिलं आहे, जर ज्याला कोणाला गरज आहे तो बघू शकतो. ओके, चला पुढे. आणि हा बघा, इथे तुम्हाला थोडीशी तटबंदी दिसेल, ही त्याच काळातली आहे. इथे तटबंदी आहे, हा पूर्णपणे कोरलेला कातळ आहे. ही एक छोटी तटबंदी आहे. तिकडून आलात तुम्ही, तिथे एक गुफा आहे, ती बघितल्यानंतर इथं प्रत्येकाला विश्राम करण्यासाठी एक जागा दिली, जेणेकरून म्हणजे उन्हापासून वाचण्यासाठी किंवा पावसापासून वाचण्यासाठी. आणि समोरच इथे एक पुन्हा एकदा लेणी आहे आणि तिथं पण बनवलेलं आहे बरंच काय, जसं की तुम्ही बघू शकता. इथं गणपतीचं लावलं आहे आणि देवस्थान बनवण्याचा प्रयत्न केला की काढलं तेच समजत नाही आहे. तिथूनच तुम्हाला इथून एक शिवकालीन टाईपच्या पायऱ्या आहेत ज्या तिथे जातात. पण आपण आता इथे जो विश्रामघर दिला आहे तिकडे जाऊया बघायला, की म्हणजे जो काही तुम्ही 30 रुपये पे करता, तर 30 रुपयाची व्हॅल्यू म्हणजे इथे तुम्हाला भेटेल. समज पावसाळ्यात जरी आलात तर तिथे तुम्हाला भेटेल उभा राहण्यासाठी, उन्हात जरी आलात तर तिथे तुम्हाला बसण्यासाठी जागा केलं आहे. आणि पक्ष प्राण्यांसाठी इथे एक चांगली सुविधा केली आहे, पाणी पिण्यासाठी. पक्ष्यांसाठी केले, तुमच्यासाठी नाही केले, याची पण दखल आहे. आणि त्यामध्ये काही घाण नका टाकू. आणि ही केलेली आहे एक, आणि ही एक तुम्हाला बसण्यासाठी केली. इथे तुम्ही येऊन आराम करू शकता, बसू शकता. आणि हा समोर होते तुमचा सूर्योदय. काय वाटतोय सूर्य, काय वाटतोय. आता मी गोरा पण दिसत असेल, तसं गोरा आहे मी, पण ठीक आहे, काय विषय नाही. आणि मला जायचं आहे औंढा किल्ल्याचा माझा विषय चालू आहे. हा ट्रेक करून मला औंढा किल्ल्यावर जाण्याची इच्छा झाली, बट औंढा कुठं आहे तेच नाही समजत आहे. नक्की हाच औंढा आहे की काय तेच नाही समजत आहे, का तिकडे औंढा आहे. पण औंढा माझी करायची इच्छा झाली, कारण की थोडा थ्रिलिंग आहे ना तो, थोडा थ्रिलिंग आहे, त्यामुळे इच्छा आहे माझी करायची. बट मला माहीत नाही मी करेन काय, कारण की आपण कार आणले, ती वर जाईल नाही जाईल नाही माहिती. बघू पुढे काय होते तो. ठीक आहे, पुढे बघूया. आता थोडा पुढे जाऊया, हे सर्व एरिया कवर करू आपण, त्यानंतर आस्ते निघूया. ही एक समोरची एक वाट आहे, जे की ते माझ्या अंदाजे तरी हा त्र्यंबक दरवाजा असू शकतो, बाकी काय माहीत नाही. काही दिल्ली दरवाजा बोलतात, काही कल्याण दरवाजा, पण माझ्या मते तरी हा त्र्यंबक दरवाजा असू शकतो. बघू आता जाऊन तिथे काय काय दिसतोय तो एरिया. फायनली दरवाजाकडे आल्यानंतर हे शिल्प दिसतातच. आणि दरवाजा लॉक करण्यासाठी इथे लावणार, नंतर मग हे कबड बंद करणार, त्यानंतर मग मी हे 2 होल जे की जिथनं इथून लाकूड इथपर्यंत टाकणार, जेणेकरून दरवाजा लॉक राहील. आणि पंथी बनाने म्हणजे दिवाळीमध्ये तरी ह्या गडावरती कोणतरी आलेला दिवा लावला. आणि नक्षीकाम अजून तसंच आहे, साईडला तटबंदी तसे. हा प्लॅस्टर आत्ताच्या ह्याच्यातला आहे, ह्या बाजूला पण तेच आहे, सेम एरिया आहे. आणि हा माझ्या मते त्र्यंबक दरवाजाचा तुमचा हे असेल, एंट्रन्स असेल, म्हणजे इथून खालून येत असेल. हे समोर तुम्हाला दिसत असेल तर पवनचक्क्या. जसं तुम्ही त्र्यंबक दरवाजाकडनं वरती आलात की त्यानंतर इथं हौद आहेत, त्याच्यामध्ये पण इथे त्याने एक बांधणीकरण केलं आहे. आणि तो हौदाचं पाणी थांबवलं आहे. आतमध्ये पण साफ पाणी आहे, इथे पाणी माझ्या ते तो आतला पाणी दुसरीकडे यूज करत असेल, कारण की इथनं क्लिअरली दिसतं आतले जे काय ते. आणि ती जाळी ठेवली जेणेकरून कचरा दगड काही नको काढायला. आणि समोरच तुमचे मंदिर. आता आपण मंदिराकडे जाऊ आणि बघूया काय काय ते. तर हा मंदिर आहे पट्टाई अष्टभुजी देवी मंदिर. सो हा मंदिराचं नाव आहे श्री पट्टाई अष्टाभुजी देवी मंदिर. आणि हा मंदिर आहे रोड आहे. हा पट्टाई देवीचं मंदिर आहे. मंदिरामध्ये इथे एक साडी लावलेली हिरवा शाळू, समोर देवी आहे आणि खाली इथे एक शाळू पाहिलेला आहे, म्हणजे जो की आणि परत थोडाफार आहे, म्हणजे तो शाळू एक असा दिवस असेल तेव्हा त्या शाळूला दिसत असेल देवीला.
आता आणि समोरच एक ज्योत पण आहे, जसं का दीपमाळ बोलतो आपण तसं तिथे आहे, त्या बाजूला आहे. कोण वरती स्टेला होते वरती, त्याने कालच बघितलं असेल आणि आज ते चालले असतील खाली. हा ते घरी निघाले असतील, आता नाश्ता बिष्टा करून ते निघतील, दुसऱ्या गडावर निघतील. काही लोक असंच करतात, ते तीन गड करतात, औंधा करतात, पट्टा करतात आणि अजून एक कोणतं तरी, असे 3 करतात आणि जातात. म्हणून ते निघाले. तिथे मंदिर आहे, मंदिराच्या इथून आता आपण वर आलो, इथे आलो. ठीक आहे, इथे 2 जण आहेत. त्यानंतर ह्या बाजूला अजून तुमच्याला म्हणजे उन्हापासून वाचण्यासाठी एक छत्री आहे, तिथे जाऊन तुम्ही बसू शकता. पण आपण जाऊया स्ट्रेट अंबरखान्याकडे, जिथे की महाराजांची समाधी म्हणजे स्मारक उभा केलं आहे. स्मारक बघूया, अंबरखान्याच्या आतला इतिहास बघूया, मग पुढे जाऊया. ओके चल. आणि तिथून आपण आलो आणि समोर तुम्हाला दिसेल राहुल अंबरखाना. हा इथे अंबरखाना आहे आणि महाराजांचं स्मारक आहे. तिथे जाऊन बघूया काय काय ते. जसं आपण अंबरखान्याकडे येतो तसं समोरच तुम्हाला दिसेल महाराजांचं एक स्मारक, आणि त्याच बाजूला एक इथे लिहिलेलं आहे की तुमचे चप्पल बूट्स काय जे काय असेल ते इथेच काढा आणि मगच स्मारकाजवळ जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कृपया स्वच्छता राखा, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. फायनली आपण आलो आता अंबरखान्याजवळ, जो की महाराजांचं स्मारक आहे. तिथं सध्या फोटो सेशन चालू आहे आणि हा स्मारक आहे आपला महाराजांचा, आठवण येतं पाहिजेच त्यासाठी फोटो सेशन चालू आहे. जाऊ थोडंसं अंबरखान्यामध्ये काय काय आहे काय काय नाही. मावल्यांचं सेटअप केलेलं आहे आणि बरेचशा डिटेल्स आहेत महाराजांबद्दलच्या, ज्या काही लढाई झाल्यात त्या डिटेल्स आहेत, त्या तिथे जाऊन आपण बघूया. ओके चला जाऊया. हा अंबरखान्याचा एंट्रन्स आहे, हे जे डोअर आहेत हे आत्ताचे बनवले डोअर आहेत, त्याला इकडे म्हणजे लास्ट आणि हा एंटर केल्यानंतर तुम्ही जर बघाल की जसं की महाराजांनी लूट केले, तर त्या लुटेचा आढावा घेताना म्हणजे ते लुटेची मोजमापणी करणार आहे. त्यानंतर महाराजांची जी जुन्नरमधला जन्माचा असेल माझ्या मते, 19 फेब्रुवारी 1630 साली शिवरायांचा जन्म पुणे त्याच्यातला आहे. त्यानंतर थोडा इकडे आला तर जेव्हा महाराजांनी रायरेश्वरावरती जी शपथ घेतली होती त्याच्याबद्दलची इथं थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. त्याच्याच पाठीमागं बघाल तर जेव्हा शाहिस्तेखानाची जेव्हा बोटे छाटलेली तो वाला सीन तुम्हाला इथे दाखवलं. त्यानंतर मग आग्र्याहून सुटका जी झाली महाराजांची ती इथे दाखवली. त्याच्यानंतर तुम्ही जसं आत याल तसं आपले बाजीप्रभू देशपांडेने जी घोडखंडीची लढाई दिलेली, महाराजांचा आपल्यासाठी भरपूर मोठा मौलाचा वाटा झालेला, त्यांच्यामुळे आपला लाखांचा पोशिंदा झाला, ती एक इथे आहे. त्यानंतर थोडाच इकडे पाठीमागोबाल तर तोरणागडावर जेव्हा विजय झालेला तेव्हाचा जो जल्लोष केलेला सर्व माऊलींनी मिळून, ढोल ताशा पथक जे काय आणलेलं तर तो आला. त्यानंतर थोडा इकडे आला तर मुरारबाजी देशपांडेने जो पुरंदरवरती हल्ला केला तर त्याबद्दलची लढाई इथे दाखवलीत, इथे मुघल दाखवलेत आणि इथे मुरारबाजी देशपांडे दाखवलेत आपले. त्यानंतर काही अजून बहुतेक मूर्त्या, जो राज्याभिषेक आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी जो राज्याभिषेक तुम्ही इकडे बघितला आहे फोटो फ्रेममध्ये आहे तोच इथे तुम्हाला दाखवलेला आहे. इथे नगाडे हे तिकडे पुन्हा तिथं महाराज सिंहासनावर बसले. त्यानंतर इकडे पूर्ण आणि इकडे तो इंग्रज आहे ज्यांनी महाराजांचा पूर्ण राज्याभिषेक लिहिलेला आहे, त्या इंग्रजाचा पण इथे पुतळा ठेवलेला आहे. त्यानंतर तुम्ही समोर बघू शकता जसे की आपले ते हे पण आहेत आणि या बाजूला ढोलताशा नजरवाले आहेत, अष्टप्रधान मंडळाचे मंत्री आहेत. पुन्हा आपले जे गागाभट स्वामी का कोणतरी आलते, काशीवरनं जे भट आलते त्यांचा पण तिथे दाखवलेला आहे. आणि हा आहे पूर्ण ओव्हरऑल एरिया आणि पूर्णपणे व्हेंटिलेशनसाठी तिथे एक होल आहे ज्यातनं व्हेंटिलेशन होतं. आणि हा समोरचा हा जो बनवलेला आहे तो पूर्णपणे अशा रीतीने हा अंबरखाना, जो अंबरखाना सजवलेला आहे म्हणजे बरंच काही बघायचं.
तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आलो कोकण कड्यावरती, जो की म्हणजे कोकण एरियामध्ये जो व्ह्यू पॉईंट येतो, जो कोकण एरियावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावरती आलो. वारा खूपच आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हा एक दरवाजा आहे, पण हा जो दरवाजा आहे हा कोकण दरवाजाच असणार आहे. इथे थोडेसे दोन खांब आहेत, इकडून हा पूर्णपणे पॅक केला आहे. आणि जर नीट बघाल ना तर जेव्हा पण म्हणजे त्या बाजूने झाड असेल नाही, म्हणजे त्र्यंबक दरवाजाने झाड असेल नाही, इकडून या कोकण दरवाजाने असं उतरणार आहेत, असा काहीतरी असेल प्लॅन. या समोर सर्व पवनचक्की आहेत, त्याच्या समोर तुमची कळसुआई आहे, त्या बाजूला तुमची AMK रेंज ट्रेक आहे, ठीक आहे. आणि हा तुमचा कोकण काढा बोलू शकतो, कोकण दरवाजा एरिया आहे. आणि इकडे तुमचं असणार आहे कडेलोट पॉईंट. जेव्हा पण तुम्ही याल त्या समोर कडेलोट पॉईंट मिळेल. आता इथून एक वाट दाखवते, ती वाट कसली ती आपण इकडे चेक करूया. काय आवाज आला असेल नसेल काय माहित नाही, जेवढा समजेल तेवढा समजेल, ठीक आहे. पुढचं काय पॉईंट असेल ते बघू, आपण कव्हर करूया. फायनली हा म्हणजे कोकण दरवाजा असेल की नाही तो मी एकदा चेक करतो, की त्या बाजूला एक पॉईंट आहे. पण हा याची रचना जी आहे ना ती दरवाजेसारखीच आहे, गौमुखी आकाराची. आणि जर तुम्ही इथे बघाल ना, आता इथे काटेरी आहे, बट ॲक्च्युअलमध्ये जर नीट बघाल ना तर हा बघा, इथे खुंट आहे, इकडे एक खुंट आहे, आणि हा थोडं दरवाजा टाईपमध्येच उभा केलेला आहे. तर त्यामुळे हा दरवाजा असण्याची जास्त शक्यता आहे. जसं की तिथे मी बोललो कोकण दरवाजे आहे, आणि इथून एक वाट आहे, बट ही आता बंद केले. आणि इथं तटबंदी पण आहे, आणि ते हे टाकलंय. आणि इथून समोर जो वाटे मला होती, इथे समोर गावात निघत असेल, या समोरच्या गावात निघत असेल. हा गाव कुठला आहे तो बघावा लागेल पाहिजे, तेव्हा समजेल कुठला आहे ते, ठीक आहे. काय ना, आता निघूया पुढे, आणखी काय काय ते एक्सप्लोर करू आपण. या दोन गोष्टीचा तुम्हाला पॉईंट दाखवला, जे की कोकण काढायचे, मग तो कोकण दरवाजा असू शकतो किंवा हा एक कोकण दरवाजा असू शकतो. जर हा कोकण, जर तो कल्याण ठेवू शकतो, म्हणजे ह्याला कल्याण दरवाजा ठेवू शकतात आणि याला कोकण दरवाजा पण ठेवू शकतात. तर किती दरवाजे ते आपल्याला माहीत नाही, जेवढे अज्ञात आहेत तेवढे आपण सांगतोय, ठीक आहे. आता पूर्ण परिसर आहे, समोर अत्यंत अशी पसरली सह्याद्री पर्वतरांग, सह्याद्री पर्वतरांगे समोर एक तलाव आहे, जो की गावाला पाणी पुरवण्याचं काम करतोय. आणि पवनचक्की आहे, जी की गावाला इलेक्ट्रिसिटीची हे करतोय, सोय करतोय, ठीक आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही कल्याण दरवाजा कोकण काढ्याकडनं आलात की त्याच्यानंतर समोर मोठा वाढ आणि याच्या समोर जर गेला तर तुम्हाला भेटणार आहे कडेलोट पठार. हा इथे वाड्याच्या अवशेष आहेत, पण तिथे वाडे असेल 2-3, इथे वाडे असेल जिथे महाराजांनी वस्ती केलेली, तर ते वाडे असू शकतात. आणि आता बघूया आपण त्या दुसऱ्या बाजूला जाऊन बघूया तिथे काय काय, कारण की 12 टाकेमध्ये ते पण बघितले आणि छोट्या मोठ्या टाके पण आधीमध्ये, ते तर आपण बघत नाही. जे मेन पॉईंट आहेत ते आपण दाखवूया थोडे, ओके. आता याच कोपऱ्यात असं आलो, इथे समोर एक अशी वास्तू बनवून ठेवले, माझ्या मते ते शौचालय वगैरे काहीतरी असू शकतो. आणि त्यानंतर आपण आलो ह्या सगळ्यात मोठ्या हौदाकडे, आणि प्रत्येक हौदावर तुम्हाला पण माहिती आहे काय असतं ते, ठीक आहे. हा हौदामध्ये पाणी आहे, आणि पाणी पण पिण्यायोग्य आहे, आणि इथलंच पाणी बाहेर नेण्यात आलं आहे बाकीच्या ठिकाणी यूज करण्यासाठी. आणि हे बाकीचे जे हे खांब आहेत हे असे केलेले आहेत, जे की शेडिंग करून ठेवले ह्याच्यासाठी, जेणेकरून आतमध्ये घाण नको झालं. ते तेव्हाच्या काळातले आहेत. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघाल ना, ते इथून उतरायला पण पायऱ्या आहेत, इथून उतरायला पायऱ्या आता नष्ट झाल्यात. ते बघा, ह्या छोट्या मोठ्या पायऱ्या तुम्हाला दिसतील, ह्याच्या पायऱ्या आहेत, आणि तिकडे अजून जायला वाट आहे. हा इकडे कम्प्लिटली हवं आहे, आणि ह्याचं पाणी पिण्यायोग्य आहे. पण काही नालायक माणसं असतात ते असे बिस्किट पुडे टाकतात, कारण की त्यांना एक बिस्किट पुडा खायला जमतो, पण त्या कागद जो ग्रॅममध्ये पण वजन कमी असेल तो त्यांना नेता नाही, ते असे टाकतात. त्यांच्यासमोर काय बोलू पण नाही शकत, ठीक आहे. जर नीट बघायला पण तुम्ही इथे तुमचा तलाव राहिला आहे, त्याच बाजूला बघाल तर इथे शिल्प आहे, आणि शिल्पाच्या बाजूला एक महादेवाचा पिंड आहे, म्हणजे शंकराची पिंड आहे आपली, तुम्ही बघू शकता ही पिंड. आणि समोर नंदी टाईपमध्येच काहीतरी केलेलं आहे. फायनली तिथं आपली ती समाधी आणि शंकराचं हे पिंड आहे, आणि हा बडा मोठा हत्ती हौद आहे, जो की आपण आधीच बघितला. आणि आता आपण चालू स्ट्रेट इकडे वरती विथ आपली सवंग गाडी. चला थोडा जाऊया. आणि माझ्या मते जो समोर दिसतोय ना, हा बघा छोटासा पेन आहे ना, हा मला औंधा वाटतो. जिथे माझी जायची इच्छा आहे तर तिथे ऑफ रोडिंगसाठी गाडी पाहिजे, तेवढा वरती झालं ना, तेवढं चालायचं बोलल्यावर मी हालत खराब होणार आहे. तरी पण मी ट्राय करणार आहे, बघूया जायचं का. तुम्ही फक्त ओळखलं पाहिजे,
जेव्हा पण गडावर येतात ना, गडाचे पॉईंट न बघता आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघत जाल ना, तेव्हा तुम्हाला गड समजेल. नुसतं याल, गड बघाल, निघाल, काही नाही बघायला भेटणार. परिसर बघा तर तुम्हाला समजेल की नक्की गडावर काय काय असतं ते. ठीक आहे. आणि फायनली आपण आता तिकडे जायचं आहे, तर त्याच्याबद्दल आपण इथं आलो बघायला. तर इथं जे आहे हे घोड्याचे पांगा असं काहीतरी बोललं जातं ना, म्हणजे घोडे बांधण्याची जागा आहे. ना इथं एक आहे, तिथं एक आहे, तिथं एक आहे, तिथं एक. हे सगळे घोडे बांधायची जागा असं वाटतंय. आणि हा सगळ्यात उंच शिखर नाही, उंच शिखर तो आहे, पण इथं थोडंसं नसं ह्याच्यासारखं बरं जोत्यासारखं बरं. इकडं ती गोष्ट पण असू शकते, इथं पण वास्तू असू शकते. थोडेफार ऑब्जेक्ट दिसत आहे. तिथे गुहा आहे, त्या गुहाकडे जाणार, चहा आणि मॅगी बनवणार, खाणार आणि मग पुढचा प्रवास करणार. तो पण काय भेटतोय. फायनली तो समोरचा आपण पट्टा करत आलो. तिथे 2 हाऊस बघितले, ती छत्री होती तिथे. तिथून आपण स्ट्रेट आलो असता आणि इथे भेटले ते आपल्याला गुफा. तर गाईज फायनली गुफा एवढी मोठी तुम्ही बघू शकता. इथून बराचसा कोरीव काम आहे. हे बघा, इथून बसण्यासाठी आहे, तिथे बसण्यासाठी आहे, इथे थोडंफार काय बनवलेलं आहे. आणि हे अशी नालेगिरी केलेली आहे, थोडीफार नावं काढून. आतमध्ये गुफा भरपूर मोठे, म्हणजे बोलू शकतो काय. जास्तच मेहनतीनंतर आता आम्ही त्या गुफेमध्ये पोहोचलो. तर गुफेमध्ये पोहोचल्यानंतर आता पेटपूजेचा विषय चालू आहे आपला. आता पेटपूजा करत असताना तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण चहा न बनवतो, आपण मॅगी बनवतो. सो आता मॅगीचे भरपूर सारे, पहिल्यांदा आपण टाकली मॅगीचं कुस्कुरा गेला, फार कुस्कुरा हे पर सर्विंग टाकायचे नको टाकू. आणि त्यानंतर आपण मसाले पण टाकायला घेतले त्यात. आता मसाले टाकतो, त्यानंतर मग आपण इथे ठेवूया, पाणी टाकूया, मग मॅगी बनवूया. नवीन टीक. आणि विथ आपल्याकडे इथे हे आलेले काय बोलतो आपण त्याला, पराठे आलेत, करणीकरांना पराठे आलेत, ते पराठे खाऊया. आपला कुक आजचा असणारे स्पेशल मॅगीसाठी सेपरेट कुक आहे अमित सुर्वे. सेकंड चहासाठी आपल्याकडे आपला फेमस कुक नरेश पिल्लेकर. असं नाव घेतलं भेंडी बिना विसरता, नाच करताय काय. ऐक हा इन्सिडेंट बघ, काय करताय लोखंडी आहे का? लोखंडी आणलाय, 15 जण आणलं. बघायला लागलं नाही, पाणी टाकायला लागेल. पाणी टाक ना. बस बस इथं मॅगी चालू आहे, इथं पराठा आहे, इकडे एक खादड आहे, इकडे एक खादड आहे, इकडे एक खादड आहे. फक्त मी एकच सर्वे का तो पराठा असल्यास ते खाते का थोडीशी भूक लागेल. क्वालिटी आहे पराठ्याला. म्हणजे शेवटी रेसिपी मी दिलेली, पराठे कसे बनवायचे. जशी आता मी रेसिपी सांगणार ना, मॅगी कशी बनवायची, तशी पराठ्याची रेसिपी पण मीच दिलेली. तर तो सॉस आणायचा राहिला, बट नेक्स्ट टाइम नक्कीच. यस, खूप खास मी नेपाळवरनं मागवला आहे. काय बोलू शकाल तुम्ही याच्याबद्दल? कपडा माहिती आहे, तो पराठा लावा. आणि तुम्ही जर नीट नोटीस केलं असेल ना, तर पराठ्याचा एकदम खतरनाक असा उपयोग त्याने केलाय. कपडा नव्हता म्हणून पराठा टोपशीला लावला आणि तो हलवत होता, तो मॅगी आणत होता. क्वालिटी आहे रे अमित, तुझ्या हाताला क्वालिटी साडला ना, साडला. त्या डिश हातात घे ना, डिश हातात घेऊन घे ना. आणि आपले चम्मच तर का कुठे चम्मच, चम्मच करचाल लवकर भेंडी आईला. ना ब्रँडेड काम केलं. मला वाटतं 800 वर्ष ते चम्मच टिकतो वाटतं आपल्याला. गोला बी मध्ये गोलावाला गोला घेऊ. गाईज, तर फायनली माझ्या भरपूर कष्टानंतर ती मॅगी बनली. रिव्ह्यू बघा. नऱ्या कशी आहे? एक नंबर. आईच्या गावात खूपच नेपाळी मागवलेला अमित कशी आहे? काय त्याला बोलून फायदा नाही, कारण की त्यांनी स्वतःने बनवले ना. भली काय पण कमी बनवून दे, तो भारीच बोलणार आहे. खरंच तुझं मत आहे. एक नंबर झाले. सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह रिझल्ट आला. कारण की ऑलरेडी त्यामध्ये मटेरियल होतं. बघू
क्वालिटी चेक करू आपण. अजून आपला मसाल्याचा टाक असं ना, मसाला मीठ हळद क्वालिटी चेक करून सांगतो मी कशी ती. ओके चलो. सो गाईज फायनली आपली मॅगी सक्सेसफुल झाली. आता विषय असा आहे ना की आपण म्हणून चहा, तर चहासाठी आपण सेपरेट कुक आणला राईट. हा कुक आपण इथं आणलाय, आसामवरनं आणलाय सेपरेट कुक. आसामचा आता हा झाला आपला नेपाळचा झाला कुक ज्यांनी मॅगी बनवली. आता आसामचा कुक आहे जो की आपला चहा बनवून जाणार आहे. आपण काच्या साबणीवर पण आणला असतं ना, धुवून काढला असतं आहे गवताचा करायचा. हा गावचं पण कांदे काढले. आता सगळं भिजलाय गावताने निघतो गवत आणि माती ना, सगळ्यात बेस्ट ऑप्शन. फायनली आता आपलं सगळं काय झालेलं आहे. तर 12 टाक्यांकडे आणि एक सेकंड एक सगळं. सो फायनली आपण त्या गुफेकडनं आलो. तर तिकडून असं चालत चालत समोर शिवकालीन गुफा आली आणि समोरच अहमद सुर्वे पण आलाय जो इंट्रोडक्शन देणार आहे आता आपल्याला. पण थोडं दमलाय तर मी देतो पुढची, काय विषय नाही. आणि जसं तुम्ही आलात तर बघितल्यानंतर इथं बघाल तर ही गुफा जी आहे ना ते 5 ते 6 खांबांवरती, त्या बाजूला एक गुफा आहे म्हणजे थोडंसं अवशेष आहे. इकडे बघाल ते इथे काही लोक वस्तीला येतात, ते हे करतात म्हणजे जे वस्तीला येतात ते इथे हे करतात, आपलं चूल वगैरे लावलेली. हे बघा इथे पण चूल म्हणजे इथे वस्ती झालेल्या आहेत ॲक्च्युअलमध्ये बघाल तर. आणि प्रत्येक गुफेला याशिवाय एक मार्किंग गेलं. आता ही मार्किंग काय ते माहीत नाही मला पण. आणि सो हे बघा हा ओव्हरऑल एवढा आहे स्पेस आहे. जर तुम्ही टेंट लावलं, फक्त परफेक्ट सरफेस नाही आहे पण टेंट लावून इथं तुम्ही झोपू पण शकता. पण जर येणार असेल टेंट लावणार असेल तर थोडा घाण कचरा ही गोष्ट करू नका. आणि तिकडून नंतर आल्यानंतर हिताशे 2 गोष्टी दिसतात तुम्हाला शिवकालीन गुफेकडे आल्यावरती. तर ह्यांचा उपयोग महाराजांच्या काळात आहे ना धान्य कोठारसाठी असेल. हा जो उपयोग आहे ना धान्य कोठारसाठी, म्हणजे धान्य साठवलं जात असेल याच्यामध्ये. आणि नंतर तो धान्य जसं आपल्या इथे रायगडला आहेत तसे ते धान्य कोठार असतील. की भरपूर मोठा स्पेस आहे. आणि तर काहीतरी लिहिलं आहे पण शिवकालीन धान्य कोठार. अच्छा, याच्या आतमध्ये जर दिसत असेल तुम्हाला तर इथं लिहिलेलं आहे शिवकालीन धान्य कोठार नाव लिहिलेलं आहे. आणि बाकीची ओव्हरऑल तुम्ही गुफा बघितली, भरपूर मोठी गुफा आहे. ओके सो आता बाकी काय नाही, आपण त्याच्या पुढं निघूया आपण जिथे आहे की 12 टाके. स्वतः निघूया आपण 12 टाक्यांकडे आणि तिथे ध्वजस्तंभाकडे निघूया. बघूया पुढचा काय होतोय ते. ठीक आहे चला. तर मित्रांनो विषय असं ना, जसं तुम्हाला गुफा येते पाण्याचं, ठीक आहे, तिथून जशी याल तर इकडे माझ्या बाजूला बघा तर इथं आता आपण त्या 12 टाक्यांकडे. आणि त्या कोपऱ्यात जर बघाल ना ते इथे एक टाका आहे. ठीक आहे. आणि ओव्हरऑल इथं आता 12 टाक्यांचं आलेलं आहे. आता किती टाक्यात बघा, हा एक आहे, तिथे 2 आता ह्यातलं तर पाणी राहिलंच नाही याच्यामध्ये, कोणत्याच प्रकारात पाणी नाही राहिलं. हा हिच्यामध्ये थोडाफार पाणी अवेलेबल आहे पण तो पिण्यायोग्य तर नाही आहे. पूर्णपणे पाणी बघाल ना तुम्ही त्याच्यावर शेवाळे आले. ओके हे असे कंटिन्यू 12 टाके आहेत. 12 आहेत. शिवकालीन गुफेच्या पुढे आल्यात ना की तिथून तुम्ही पुढे आल ना तुम्हाला इकडे 12 टाके बघायला भेटतील. अशी लाईन येते तेव्हा तिथपासून जी सुरुवात होते ना अशी इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत या. त्याच्यानंतर स्ट्रीट जायला लागेल तुम्हाला. इथे हा इथे आपला ध्वजस्तंभ तिथे. ठीक आहे. आणि आता हा जो रेकॉर्ड होतोय ना तो IQ 7 Neo Pro मध्ये होते, कारण की गोप्रोच्या बॅटरीचा इश्यू होते. तर कंटिन्युअसली गोप्रो हा आहे ना डिस्चार्ज होते, पॉवर ऑफ होते. सो आता क्वालिटी वीक होऊ शकते व्हिडिओची. पण ठीक आहे बघूया काय होतं. जिथे आपले मित्र बसलेत तिथून आपण आता आलो. हे कम्प्लिटली 12 टाके होतात. हा थांबला असा पसरलेला आपला सह्याद्रीतला टाका म्हणजे साऊथ. आणि त्यालाच लागून ही एक आपल्याकडे जी गुफा बोलली जाते ती गुफा इथे आहे. आणि असं पण काहीतरी मला भीती वाटते या गोष्टीपासून, साप बी बसण्याची. ठीक आहे काय ना ठीक आहे. आणि जर तुम्ही गुफेची पण रचना बघाल ना ते हा बघा, म्हणजे ही पण भरपूर मोठी आहे. कारण की बघा इथे काहीतरी कोरीव काम आहे, इथे एक ठेवण्यासाठी काहीतरी हा एक कोपरा आहे. जर नीट बघाल तर हा दरवाजा टाईप केला आहे. ठीक आहे, हा दरवाजा टाईप आहे. आणि तिकडून व्हेंटिलेशन राहण्यासाठी तिकडून निघा. आता ही देवडीही असू शकते आणि समोरच 12 टाके, तर देवडी असण्याची गॅरंटी जास्त आहे. आणि हा एवढा असा पसरलेला, हा एवढा असा परिसर आहे. ही गुफा म्हणजे अजून खोदली
तर अजून आतमध्ये असेल, की ही एवढीशीच नसेल, ही जेवढी असू शकते ही अजून मोठी असू शकते, तेवढी असेल. हा असा पडला आणि समोर जो दिसतो तो औंढा किल्ला आहे. तिथं जायचा प्लॅन तर होता, बट काही कारणास्तव तर नाही जाता येते. पण नेक्स्ट टाइम आपण औंढ्यावर येऊ. मे बी तेव्हा माझ्या जोडीला माझा पार्टनर यश मोरे असेल. यांच्यातला कोण असेल नसेल का माहित नाही, की कसं थोडा रिस्की आहे, तर त्यांना आणणं पण थोडं मला भीती वाटते. बट त्यांची जर स्वतःवर कॉन्फिडन्स असेल स्वतःवर, तर ते पण माझ्या जोडीला येते. नाहीतर मग मी यश मोरेला घेऊन येईल, जो माझा नेहमीचा पार्टनर आहे. ठीक आहे. आणि आता बाकीची गोष्ट बघूया आपण काय काय राहिलंय. आता माझ्या मते आपलं फक्त ध्वजस्तंभ बाकी राहिलाय. ध्वजस्तंभ करूया आणि मग घरच्या प्रवासाला घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडेफार भाजी वगैरे आणले, तर प्लॅन तर चालू आहे जेवण बनवायचा. बराचसं सामान बनलं, तर जेवणाचं पण ब्लॉग बनवू आपण, ह्याच्यातच पार्टमध्ये टाकू किंवा मग सेपरेट बनवू. कारण की शक्यतो यांचा विचार चालू आहे की आपण खाली गेल्यावरती एक नॉनव्हेज घेऊ आणि मग बनवू. तर नाही माहिती काय होणार आहे, सो बघूया काय होतं. ठीक आहे, चला. शरीराने साथ सोडली आमच्या, म्हणून शॉर्टकट वापरून आम्ही इथून चढतो. ॲक्च्युअल वाट तिकडून तशी समोर ना अशी, आणि ती ध्वजस्तंभाकडे जाते. पण सेल्फ कॉन्फिडन्स वाढला आमचा, तर आता आम्ही असंच जाणार जिथं वाटतं इथं जाणार. आणि का जाणार, गावठी आहे भाई गावाला, समजलं काय. लहानपणाचा डोंगर चढ जाऊ आम्ही, पण ऐकू काय वाट हरवणार नाही, चुकणार पण नाही. चुकलं तर पण लगेच शोधून काढू. ठीक आहे, थोडा घाम निघालाय, बंद करतो. दम लागते. समोर आमची टिटवी काल आम्ही हा पाय सरकतात काय, मला वाटलं दम लागला काय. नाही ना, दम बिम लागतो का आपल्याला. चला. हा, तर मित्रांनो फायनल डेस्टिनेशन आपली झालेली आहे आणि फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलोय. हा इथे आहे ध्वज, इथे आहे करण, इथे नर्या, इथं पूर्णच गेलाय. ठीक आहे. आणि तो आपला मेन बेस म्हणजे बोलू शकतो सेंटर पॉइंट आहे. तिथे आपली ती झोपडी आहे, त्या पुढं तो तिथनं आपण खाली उतरणार आहोत. तो तिकडे राहिला मला कोकण काढा. ठीक आहे, त्या तिकडे कोपऱ्यात दिसत नाही, तो आपला कडेलोट पॉइंट आहे हा. आणि हा इकडं, आणि हा आपला सर रूट आहे, हा सर रूट आहे. इथनं आपण परत पवन चक्कीच्या मार्गाचा पण तो तिथे तिथनं गाडी दिसत असेल. ठीक आहे, तिथनं आपण खाली उतरून स्ट्रेट रोडने डायरेक्ट आपल्या घरी जाणार. तो तिथं हायवे दिसतोय, त्या हायवे पर्यंत आपल्याला जायचंय. आणि हा समोर आपला आहे औंढा किल्ला. इथं आपलं नेक्स्ट टाइम लवकरच असेल, पण वाया आपण टू व्हीलर म्हणजे त्या पवन चक्कीपर्यंत आपली गाडी जाईल. लास्टची जी पवन चक्की आहे तिथपर्यंत आपली गाडी जाईल. ठीक आहे, सो आय गेस हा ब्लॉग इतकाच असेल. याच्या पुढे उतरण्याचं काढण्याचं काढू आपण, किंवा इन केस काय असेल थोडा मोठा तर तो आपण याच्यामध्ये ॲड करू. ओके, सो बाय. गाइस फायनली विषय असं ना की आपण लास्टच्या त्या टोकावर आलतो. तर टोकावर जसं खाली उतरला तिथे एक पाण्याचा टाका आहे, आणि तिथं थोडा जो खाली एका टप्प्यावर तिथे लागतात 3 पाण्याचे टाके. म्हणजे हा जो माझ्या पाठीमागे जो छत्री दिसते ना, जिथं विश्रांतीसाठी हे केलंय, बसायला केलंय, तिथे 3 पाण्याचे टाके. ठीक आहे, ओव्हरऑल तर पाण्याच्या टाके जर मोजायचे जरी झाले ना, तरी पण ते 12, त्यानंतर ते 3, 15, ते 2, 17, 20 ते 22 तरी पाण्याचे टाके तिथं. फक्त 20 ते 22 पाण्याचे टाके, आणि बाकी जे बुजले बिजले आहेत ते वेगळे आहेत. ओव्हरऑल पूर्ण आता बघू काय विषय काय नाही. आता निघण्याचा प्रयत्न चालू आहे, घरी जाऊ आता आराम. तर विषय असं ना, आपण हा एरिया कव्हर केला, आणि हा जो आहे ना, हा जो कडेलोट पठार मग पॉईंट बंद करू शकतो आपण. आणि इथे एक विश्रांतीगृह दिलंय. आणि आता आपण निघतो परतीच्या प्रवासाला. हे आपले 2 सवंगडी सुनाव गिरीश का गाना सुना, गिरीश का गाना फुल एचडी. नैंग 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 लपटा दिल ना दिया, लपटा दिल ना दिया, तो बोलो ना बोलो क्या किया, आखिर दुनिया मेरी अगर
प्यार ना की क्या किया लपेटातील अशी माणसं व्हायरल होतात ना भेंडी. आम्ही एवढा भारी कंटेंट देऊन काय बोलू. नो वर्ड्स भाई. क्रिश का गाणं सुना फिर भी. चलो चला काय नाही बोलायचं मला आता. तर मित्रांनो विषय असं ना की विश्रामगड या गडाचं नाव राहण्यासाठी मोठा विषय आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जालन्यावरनं लूट करून येत होते, म्हणजे जालन्याची अखेरची लढाई जिंकली, त्यानंतर ते लूट होती, जी संपत्ती होती ती घेऊन येत असताना त्यांना इथे संगमनेर ना तिथं मुघलांनी वेढा घालण्याचा हे केलेला, कट रचलेला. तर तो कट मोडण्यासाठी आपले जे बहिर्जी नायक ना त्यांनी ती आयडिया केली की महाराजांना तिकडून एक दुसऱ्या वाटेने त्यांना ह्या पट्टा गडावरती आणला आणि त्यांना तिथे स्थलांतरित केलं. त्यांना स्थलांतरित केल्यावर महाराज इथे 30 ते 33 दिवस काहीतरी इथे विश्रांतीस होते. तेव्हा महाराजांनी ह्याला पट्टागडवर ना विश्रामगड असं नाव दिलं. तर ह्याच्या नक्कीच एकदा तरी याला भेट दिली पाहिजे सगळ्यांनी, मला तर असं वाटतंय. कारण की ज्याप्रमाणे महाराज पण इथे राहून गेले. तर बाकी तुमचं मत आहे, तुमचं काय, पण माझं तर एवढंच आहे की महाराजांचे जेवढे गड किल्ले आपल्याला करता येतील, गड दुर्ग ते सर्व आपण करणार आहोत कवर. बघूया आता अजून किती करायला भेटत तेवढे बघूया. ओके चल. तर जसं तुम्ही इकडे आलं ना, हे बघा इथे भरपूर सारे हे लिहिलेले आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. त्यानंतर मग गडावरती बघणाऱ्याच्या सारख्या काय काय वस्तू आहेत, तर हा एक तुम्हाला इथे भेटेल, त्याचं एक तुम्ही बघून ठेवा. त्यानंतर मग आल्यावरती हा पूर्णपणे गड अशा विस्तारात आहे, हा पण बघून ठेवा. म्हणजे जसा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत गडावरती काय काय बघायला भेटेल ते. आणि जर स्टार्टिंगला झाल्यावरती तुम्हाला इथे असं हत्ती दिसेल आणि साईडला तुम्हाला तोफ दिसेल. हे बघा जसं की इथे हत्ती आहे, ठीक आहे, आणि ह्या बाजूला तोफ आहे. सो गाईज फायनली आजचा आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. आता याच्या पुढं जर आपण काय एक्स्ट्रामध्ये करणार असेल तर आपण दाखवू, नाहीतर मग पॅकअप करू. पण मे बी आम्ही जेवण बनवणार आहोत, तर जेवणामध्ये आता प्रोटीनची गरज आहे, कारण की जाम दमचक झाले, उलटा सुलटा फिरलोत पूर्ण गडावरती. तर मग जेवणाची सोय आमची काय आता बघूया. आम्हाला जेवण पण बनवायचं आहे, तर मग त्यासाठी आम्ही थांबू तेवढंच. तर बघूया, नाहीतर मग हा ब्लॉग इथेच एंड असेल. ओके बघूया काय होतं आहे. चलो लावून ठेवू ना. अरे बघा काय आबो बघतोय पेस्ट काय टाकले याच्यामध्ये? आलं लसणाची पेस्ट. तर काय विषय असा ना की आता आम्ही हे नाही एकच बात झाली बोलतोय. तर विषय असा ना की आता आम्ही इथं कचरा घालत थांबलो. आता आम्ही चिकन बनवतो, चिकन आणि राईस बनवणार आहोत. रेसिपी सेकंड रेसिपी घरी जायच्या मध्ये आता आम्ही इथे जेवणार आहोत. सो आपली रेसिपी चालू आहे, बघा तुम्ही कंटिन्यू बघा. कुठे मीठ मसाला मसाला नाही हे जे आहेत ना ते 2 शेफनी लावलेत कामाला, म्हणजे प्रॉपर आपल्याला कटिंग बिटिंग करून आहे, काय विषय नाही. आणि माझं काम असं आहे की झाल्यावरती टेस्टिंग मला करते. म्हणजे असं आहे तर मास्टर शेफ करतो फक्त टेस्टिंग करतो, तर आपलं टेस्टिंग करतात, ठीक आहे, काय विषय नाही. बघू आपण. स्ट्रगल बॉयज आर हिअर, स्ट्रगल बॉयज आर हिअर. आणि आलशा बॉयज आर मी, का तो तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. मसाला घे, मसाला कुठे कुठल्या डोळ्यात चांगला शिजू दे सगळा. हो रे, ती ग्रेव्ही बनवला ना भावा. गाईस फायनली आपला मसाला पहिला रेडी होतोय. अजून चिकन आपलं तिथंच आहे, तो मेन टाकायचा अजून तेवढं आहे. झाकण नाही, झाकण कुठं आपण डिश बिश घेतले तरी मी बोलणार होतो ताट घेऊ काही एक्स्ट्रा. ताट घेतला असं कामच झालं असं. हो घंटा पत्रावली. सध्याची सिच्युएशन अशी आहे ना, सगळ्यांचे डोळे एकाच गोष्टीकडे लागतात, चिकनकडं. हे बघा हे कालतं बिलतं सूर्या बिऱ्या घेऊन बसलं आईच्या गावात. ओ या कसं आहे, क्वालिटी कशी आहे. उकला चालू आहे, माती लागली, चला माती काढून घ्या. कसं आहे, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. डिंग 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 डिंग. जमते मला मान आला.
ओके भाई क्वालिटी विथ दर्जेदार. कसं वाटतं तुला आजचा दिवस? म्हणजे चिकन आवडलं का? चिकन आवडलं, ठीक आहे. आई शेफ आहे ना, शेफ भाई. चहा, त्यानंतर आता चिकन, अजून राईस टाकायचं बाकी आहे. ओव्हरऑल जर बोलत झालं ना, अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. आता हा चिकन होईल, त्यानंतर आमचा राईस होईल, त्यानंतर मग आम्ही जेवणार आणि जेवून झाल्यानंतर मग घरी नेणार. पण घरी जाताना पण एक गोष्ट अशी आहे की फ्रेंच फ्राईज आले त्या पण मानवायचे आहेत. तर भाई पर्याय पत्रवली पण मिळेल. वाट लागणार आहे. बघू आता काय होते. फायनली जाम काळजी झाला पाण्याची, त्याला काळजी राईस कमी पडेल त्याची, आणि मला काळजी कधी बनते त्याची. इथं काळजीच काळजी झाली काय समजा ना मला. चिकन तर आपला इथं रेडीच आहे, फक्त राईसवर गेम अटकला. आता फक्त राईस बोलते भावा, राईस बोलते, सबको बोलते. कसं आहे कुक, कसं आहे काय, वन साइड. चला तांदूळ धुवा, बाकी सब कुछ गोवा. आणि बाजूला हा काय व्ह्यू कसं आहे बाजूला. नुसत्या गाड्या मोजणार मी, गाड्यामधनं व्हिडिओ काढणार, बाकी काय करणार. काका नमस्कार. नाही लक्ष देत काका, ठीक आहे जाऊ दे, काय विषय नाही. आणि आता आपण बोलूया राईस. ओके, टाक पाणी कमी नको पडायला रे देवा. वा, चिटकलेला आहे तो. ओ माय गुडनेस, बाटली बाहेर काढून ओ माय गुडनेस. हलवा टिंग 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 टिंग. चला, वाव. तर काय विषय असं झालेला की आम्ही ताट आणायला विसरलो, तर जुगाड चालू. ताटाचा जुगाड होता ना, बसण्यात होता काय तुमच्या आई ग. मी म्हणतो भाई ताटाचा जुगाड चालू, याच्यावरती ताट नाही ठेवायला. हे भाईने बसायला घेतला, ठीक आहे, आता काय विषय नाही. वाव, सर्कल विथ कांदा चालू आहे इथं. सर्कल विथ कांदा, नाईस केप इट अप ब्रो. म्हणजे माझं दिलेलं शिक्षण हे खरंच खूप मौलाचं ठरलं यांना, बाकी काय नाही. काय लागतंय, टाकतंय काय, चल्लोस केलं का चल्लोस. मला काय माहिती घंटा काय होतो तो. फायनली आपला ताट रेडी आहे, सगळे रेडी आहेत. आपला ताट आहे, ठीक आहे. सो टेस्ट करून बघू आपण. चव जो आपण स्वतःच्या हाताने बनवून खातो ना, ती जी चव लागते ना, नाद एकदम नाद चला. हे बघ, 1%, 2%, 3rd and BGMI Scott completed. Okay, let's go. गाइस, फायनली आजचा आपला ट्रेक पूर्ण झालाय. आपण विश्रामगडावरती गेलतो, त्यानंतर आता आपण कसरागडात थांबलो, थोडासा आराम करतोय, जेवण वगैरे झालंय. तर जे आज आपल्यासोबत 2 नवीन व्यक्ती होते, म्हणजे जुनेच आहेत, आपलेच आहेत, कॉमेडी किंग आहेत. पण माझ्यासाठी तर आज पहिल्यांदा ते माझ्यासोबत आले, म्हणजे रायगडला आले, रायगड नंतर आज आले. तर त्यांचा एक्सपिरियन्स कसा तो विचारू. ओके, सो नरेश, वा कसा एक्सपिरियन्स आहे आज, कसा वाटला तुला माझ्यासोबत ट्रेक करून? भारी वाटलं आम्हाला येऊन तुझ्याबरोबर. प्रत्येक ठिकाणची तुम्ही माहिती सांगितली, त्याबद्दल आम्हाला एक एक गोष्ट तू समजून सांगितली, गाईड केला आम्हाला, आणि आजचा दिवस एकदम खूप छान गेला. अरे वा, अमित सर तुमचा काय विषय आहे? पुढच्या महिन्यात परत एक trip काढू आपण. ओके, आणि परत कुठल्या तरी गाडावर भेट देऊ नक्कीच, 100%. हा. कारण तुझं मत काय, तू तर काय तिसऱ्या रविवारी फिक्स. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट ट्रेक असेल आपला 3rd रविवार असेल, आणि मोस्ट ऑफ आता सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. म्हणजे आजचा ट्रेक तर बेस्ट झाला आमचा. विथ आज तर आम्ही कार घेऊन गेलो, प्रत्येक वेळी आमची 2 व्हीलर असते, आज कार घेतलंय. पण नेक्स्ट टाइम मे बी बघू, थंडीच्या म्हणजे वातावरणाचा आस्वाद घेऊन आम्ही जाणार आहोत. तो आमचा मेन पॉईंट असेल. सो जर व्हिडिओ आवडलीच तर नक्कीच बघा, बाकी काही नाही. हा व्हिडिओ फक्त आमच्या आठवणीसाठी बनवतोय. तुम्हाला जर आवडत असेल तर बघत राहा, बाकी तुमचं तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, ते तुमच्यावर आहे. पण ही माझ्या आठवणीसाठी आहे, जेवढ्या व्हिडिओज बनवतो तेवढा. ओके, सो बाय.